नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कोर्टाचं कामकाज सुरू होतं. रविराज म्हणतो की अर्जुनने जर एवढे मोठे आरोप केले आहेत आणि त्याच्यावरती महिपतच्या वकिलांनी काहीही ऑब्जेक्शन घेतलं नाही, याचा अर्थ हे सगळे खरे असावेत. आता अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि तिला प्रश्न विचारतो. अथर्व विचाराचे डॉक्युमेंट सगळे खरे आहेत ना? तेव्हा साक्षी चिडूनच म्हणते की माझा भाऊ पण खरा आहे, त्याची मौतही खरी होती आणि हे कागदपत्रसुद्धा खरे आहेत. अर्जुन म्हणतो थोडं काहीतरी कन्फ्युजन दिसतंय. तो आधार कार्डवरचा फोटो जरा छोटा आहे ना, आपण थोडा मोठा करून पाहूयात का? तेव्हा साक्षी म्हणते की हो पहा ना, डॉक्युमेंट तर तुमच्याचकडे आहेत ना. तर तेव्हा तो चैतन्यला आवाज देतो आणि चैतन्य एक मोठा फोटो त्या ठिकाणी घेऊन येतो. ॲडव्होकेट पवार विचारतो की हे काय आहे? तेव्हा अर्जुन त्याच्यावरचा कपडा काढतो आणि अथर्व विचारेचा फोटो सगळ्या कोर्टाला दाखवतो. आता सायलीला खूप आनंद होतो, मात्र साक्षीला चांगलाच घाम फुटलेला असतो. अर्जुन पुन्हा विचारतो की नक्की हा अथर्व विचारे आहे ना? तेव्हा साक्षी चिडूनच म्हणते की हो, हाच अथर्व विचारे आहे. बघा ना, त्याचा आणि माझा चेहरा कसा सारखा आहे, आमचे डोळेसुद्धा सारखे आहे आणि हनुवटीची ठेवणसुद्धा सारखी आहे. आणि तुम्ही हे मुद्दाम करताय ना? आता मला हे खरंच बघवत नाही आहे. माझा उमदा भाऊ गेला आहे आणि तुम्ही हे काय चेष्टा चालवली आहे? साक्षी खूपच नाटकं करू लागते. आता इकडे सायली विचार करते की यांनी फोटो का आणला आहे? म्हणजे अथर्व दादा आले नाहीत का? का यांना सापडलेच नाहीत? काहीच कळायला मार्ग नसतो. आता महिपतसुद्धा नाटकं करू लागतो की नको गं पोरी, नको रडू नकोस. अरे पवार, काहीतरी कर ना. तुला मी पैसे कशाचे देतो? माझी पोरगी रडतीये, काहीतरी कर ना. महिपत मनातच म्हणतो की आता या साक्षीपेक्षा उमदी ॲक्टिंग करावी लागेल, नाहीतर हा अर्जुन सुभेदार काहीतरी नवीनच करेल. अर्जुन म्हणतो माझ्यामुळे तुम्हाला खूपच त्रास झाला, पण माझ्याकडे अशी एक फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे ना की ज्याच्यामुळे तुम्ही आनंदाने नाचायला उठाल. तुम्ही रेडी आहात ना? मी तुम्हाला लगेच ती गोष्ट दाखवतो. असं म्हणून तो आत ये रे असं बोलतो आणि तेव्हा चक्क अथर्व विचारे तोंडाला मास्क, गॉगल आणि टोपी घालून त्या ठिकाणी येतो. आता सर्वांना, कोर्टामध्ये बसलेल्या लोकांना सगळ्यांना आश्चर्य वाटतं की नेमके आता हा कोण आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की हा माझ्या शेजारी जो उभा आहे तो आहे खुद्द अथर्व विचारे. तेव्हा मात्र सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळतं. साक्षी मात्र चांगली घामाघूम झालेली असते. अथर्व सर्वांना त्याचा चेहरा दाखवतो. तेव्हा महिपत, साक्षी मात्र प्रचंड घाबरलेले असतात. आता अर्जुन विचारतो की हा तर तुमचा भाऊ आहे ना, ज्याच्यासाठी तुम्ही इतकं रडत होतात, आणि आता तो समोर आलाय तर तुम्हाला आश्चर्य का वाटतंय? तुम्ही त्याला नकारताय का की हा अथर्व विचारे नाहीये म्हणून? साक्षी म्हणते की नाही, हा अथर्व विचारे नाहीये, माझा भाऊ नाहीये हा. याने बहुतेक चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी वगैरे केली असेल. अर्जुन अथर्वला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि विचारतो की तू कॉस्मेटिक सर्जरी केली आहे का? हा तुझा चेहरा खरा आहे का? त्यावेळेस अथर्व म्हणतं की हो, खरं आहे. तेव्हा अर्जुनही साक्षीला सांगतो की बघा, यांचा चेहरा तर खरा आहे. आता अर्जुन त्याला काही डॉक्युमेंट दाखवतो जे की साक्षीने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. त्यावेळेस अथर्व विचारे म्हणतो की हे डॉक्युमेंट सगळेच खरे नाही आहेत. याच्यामध्ये आधार कार्ड माझं आहे, पण त्यातला एक डिजिट बदलला आहे आणि एका ठिकाणचा ॲड्रेससुद्धा बदललेला आहे. आता हे अथर्व विचाराच्या तोंडून ऐकल्यानंतर सर्वांनाच मात्र धक्का बसतो. आता अर्जुन, तुम्ही या मुलीला ओळखता का असं विचारतो. तेव्हा अथर्व सांगतो की नाही, या मुलीला मी कधीही पाहिलेलं नाही आहे. अर्जुन म्हणतो पण या तर म्हणतायत की तुम्ही त्याचे सावत्र भाऊ आहात. तेव्हा अथर्व म्हणतो की नाही, मी तर एकुलता एकच आहे आणि 2 वर्षापूर्वीच माझे आईवडील एका ॲक्सिडेंटमध्ये वारले. आता अर्जुन पुन्हा साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि तेव्हा ती पूर्ण गोंधळून गेलेली असते. एवढं होऊन सुद्धा तिचं हेच म्हणणं असतं की कागदपत्र खरे आहेत. तेव्हा अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणतो की मी काय खरं आहे ना ते सगळं सांगतो. साक्षी शिकरे यांनी 3 वेळा खोटी शपथ घेतली आहे कोर्टामध्ये, दिशाभूल केली आहे कोर्टाची. पहिल्यांदा त्यांनी असं दाखवलं की त्या खुनाच्या रात्री रिसॉर्टमध्ये होत्या, तेव्हा CCTV कॅमेऱ्यामुळे त्यांचं सत्य उघडकीस आलं. नंतर त्यांनी एका साक्षीदाराला पैसे, आणि अथर्व विचारे आता हे त्यांचं 3रं खोटं आहे. अर्जुन अथर्वचे खरे आणि साक्षीने सादर केलेले खोटे असे दोन्हीही डॉक्युमेंट जजला दाखवतो आणि जज ते सगळे डॉक्युमेंट पाहून थक्कच होतात आणि आपला निर्णय देखील सुनावतात. खोटे कागदपत्र जमा बनवणाऱ्या त्या शशांकला पोलिसांनी ताब्यात घ्यावं. त्याचप्रमाणे मिस साक्षी शिकरे यांनी 3 वेळा कोर्टाची खोटी शपथ घेतली, त्यामुळे त्यांना
1,00,000 रुपये दंड आणि 3 महिन्याची शिक्षा देखील कोर्ट सुनावत आहे. कोर्टाचा निर्णय ऐकून साक्षीला धक्का बसतो. मात्र मधुभाऊ, अर्जुन, कुसुम, सायली, चैतन्य खूपच खुश असतात. आता पोलीस जेव्हा साक्षीला घेऊन जात असतात त्याच वेळेस ती मोठमोठ्याने ओरडत असते की अण्णा प्लीज काहीतरी करा. मी 3 महिने काय 3 दिवस सुद्धा जेलमध्ये थांबू शकत नाही. तेव्हा महिपत मात्र हतबल झालेला असतो. आता सायली महिपतला म्हणते की मी काय म्हणाले होते आठवतंय ना? तुमच्यासारखी तोंड चालवत नाही मी. आम्ही डायरेक्ट कृती करतो. पाहिली ना आता कृती? महिपत रागातच तिथून निघून जातो. मधुभाऊ अथर्वचे आभार मानतात. तुम्ही आलात म्हणून आमच्या जावईबापूंनी केसच पलटून टाकली. अथर्व म्हणतो की उलट माझंच चुकलं. मी अगोदरच यायला हवं होतं. पण मी पळून गेल्यामुळे तुम्हाला जास्त त्रास झाला. उलट ऐन टायमाला मला सद्बुद्धी सुचली. कुसुम म्हणते आता तर मी देवापुढे चांगला बदामाच्या शिऱ्याचा नैवेद्यच ठेवते. आता इकडे तन्वी नाटकीच बोलते की ती साक्षी ना याच लायकीची आहे. बरं झालं तिचं खोटं सगळ्यांसमोर आलं. रविराज म्हणतो की आता तू त्या साक्षीसोबत जास्त संबंध ठेवू नकोस. तू आय विटनेस आहे म्हणून आपण इथे कोर्टामध्ये येतो. पण तिच्याशी संबंध ठेवायची काहीच गरज नाही आहे. नागराजसुद्धा म्हणतो की आम्हाला माहिती आहे ना ती कशी आहेत. म्हणून तर आम्ही दोघेही त्या बापलेकींपासून दूरच आहोत. आता रविराज अर्जुनला जाऊन म्हणतो की तू जे केसला वळण दिलं आहेस ते अतिशय कौतुकास्पद आहे. अर्जुन त्याला थँक्यू म्हणतो आणि पुढे बोलायला लागतो. तेव्हा काहीही न बोलता रविराज तिथून निघून जातो. आता इकडे महिपत प्रचंड चिडलेला असतो. तो म्हणतो की अख्ख्या जगाला पेटून देणार मी. सगळ्यात पहिले त्या अर्जुन सुभेदारला उभा जाळणार आणि नंतर मग जगाला जाळणार. तो कुणाला नडला आहे हे माहीत नाही आहे त्याला. या महिपत शिकरेच्या पोरीला जेलमध्ये टाकलं काय त्यांनी? आता बघच, त्याचं नखसुद्धा मी दिसून देत नाही. नागराज विचारतो काय करणार आहेस तू? तेव्हा महिपत मधुभाऊंच्या नावाने एक सुसाईड नोट लिहून ठेवतो आणि साक्षी निर्दोष आहे असंही त्याच्यामध्ये नमूद करतो. आणि मी स्वतः आत्महत्या करत आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तर मित्रांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.